देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर मंगळवारपासून सुरू असलेली रासायनिक संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीश्रीचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मूळ मूर्तीचे दर्शन खुलं करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र आडी देवस्थानचे परमाधिकार परमात्मराज महाराज आणि प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे हे उपस्थित होते। 4 दिवसानंतर खुलं झालेल्या ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी पुजारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। श्री ज्योतिबा मूर्तीवर संवर्धनाचं काम पूर्ण झालं। नंतर आज शनिवार दिनांक 7:05 शुभमुहूर्तावर श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रमुख अतिथी परमाधिकार परमात्मराज महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी खुलं केलं। यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, केदारलिंग देवस्थानचे प्रभारी धैर्यशील तिवले हे उपस्थित होते। यावेळी आरती, मंत्रपठण, पुष्पवृष्टी करून शंख घंटानाद करण्यात आला। चांगभलचा गजर करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। मूळ मूर्तीचं दर्शन 4 दिवस बंद ठेवल्यानं आज प्रथम दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली। भाविकांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। मंदिरात महिलांनी सामूहिक मंत्रपठण केलं। मंदिराच्या सभोवती रांगोळी मंडपाची आकर्षक सजावट उभी करण्यात आली होती। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आडी देवस्थानचे परमाधिकार परमात्मराज महाराज बोलताना म्हणाले की ज्योतिबा हे जागृत देवस्थान असून श्री ज्योतिबा देवाची कीर्ती दिवसोंदिवस वाढते। ज्योतिबा तीर्थक्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा अशी मनोकामना व्यक्त केली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलताना सांगितलं की रासायनिक मूर्ती संवर्धनाचं काम पुरातत्व विभाग, श्रीपूजक आणि जाणकार लोकांचं मार्गदर्शन आणि नियमानुसार झालं असून झालेल्या कामाबद्दल समाधानी आहे। आता दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या आशीर्वादासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाला यावं असं त्यांनी आवाहन केलं। ज्योतिबा मूर्ती रासायनिक संवर्धनासाठी ज्योतिबा पुजारी उत्कर्ष समितीनं 2022 पासून वारंवार पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्याचं अध्यक्ष नवनाथ लादे यांनी सांगितलं। 21 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत सुरू झालेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती, पुरातत्व विभाग, ज्योतिबाचे समस्त 10 गावकर, पुरोहित, ग्रामस्थ, पुजारी, भाविक यांच्या सहकार्यातून हे कार्य झालं। मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल।